राज्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज 14,507 कर्मचारी नियुक्त। मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त। मुंबईमधील मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण। दुपारी 3 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता। भाजपला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल तर ठाकरे 2 अंकी आकडा देखील पार करू शकणार नाहीत, प्रवीण दरेकरांचा दावा। गोपीनाथ मुंडे यांचा आज 10वा स्मृती दिन। पंकजा प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक होणार। पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवादही साधणार। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी। जिल्ह्यात आज प्रशासनाकडून मतमोजणीची रंगीत तालीम। जम्बो ब्लॉक संपुष्टात। फलाट क्रमांक 10-11 वरून 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या धावणार। मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा। 2 दिवसात बेस्ट उपक्रमाला मिळालं 5 कोटींहून अधिक उत्पन्न। 2 दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम। येत्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 99% पाऊस पडण्याची शक्यता, तर पुण्यात 100% पावसाचा अंदाज। मुंबईमधील धरणांमध्ये अवघा 8% पाणी साठा आणि आता राखीव साठ्यावर भिस्त। उरण तालुक्यामधील 17 ग्रामपंचायतींनी थकवलं पाणी बिल। 59 कोटी 30 लाख रुपये थकीत। करवसुलीसाठी वारंवार नोटिसा। पावसासाठी छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन तयार। हर्सुल गावात मॉक ड्रिल। कोथिंबीर जुडी 50शी पार। पालेभाज्यांचे दर महिन्याभर तेजीत राहणार। बुलढाण्यामधील बाजारात सोयाबीनची आवक घटली। कवडी मोल भावामुळे शेतकरी संतप्त। संभाजीनगर जालना मार्गावर बस आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक। अपघातात 1 जण जागीच ठार तर 16 मजूर गंभीर जखमी। संभाजीनगरमध्ये मशागतीच्या कामांना वेग। पावसाळ्यापूर्वी पेरणीच्या कामांची शेतकऱ्यांची लगबग। उल्हासनगरमध्ये अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। परवानगी नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल। पालिका ऍक्टिव्ह मोडवर। आणि संभाजीनगरमधील गर्भपात रॅकेट प्रकरण। आणखी एका महिला डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या।